या स्पर्धेची एक आठवण म्हणून तुमचा या ठिकाणी मान सन्मान खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने केला जातोय. त्याचबरोबर ओमकार भाऊ कराले या ठिकाणी उपस्थित आहे. जिगरांना चाचांना विनंती करतो या आपल्या शुभ असते ओमकार कराले यांचे या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. यस, थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. जाऊया मैदानाकडे जिथे मॅच सुरू आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही सर्वांचे लाडके या स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं सहकार्य आमचे दामतगावचे एक आणबाणी शान उद्योजक क्षेत्रामधील एक प्रसिद्ध नाव सरफराजजी तिवाले साहेब यांचे या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी आयोजक कमिटी मेंबर या सर्वांनी आपण दादांबरोबर एक फोटो सेक्शन या ठिकाणी होणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते दादांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जाईल. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिल्या चेंडूवर एक धाव. नेक्स्ट बॉल चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये राकेश पाटील तिथे उपस्थित होता आणि साई मसनेच्या बॅटमधून ही एक धाव आली आहे. या एका धावेच्या मदतीने प्रथम फलंदाजी करत असताना जय कुलमामाता शेलू संघाची धावसंख्या 2च्या घरात. एका बाजूला आर्या 11 भडवळ B+ तर दुसऱ्या बाजूला जय कुलमामाता शेलू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मधली यष्टी वाकवली आहे आणि माघारी परतावा लागेल इथे फलंदाज गणेश मसनेला. जरूर आपण मी अशफाक चाचा यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते आणि या सर्व आयोजक कमिटीच्या वतीने आपण करूया माननीय सरपंच तिवाली सर यांचं हार्दिक स्वागत. बरीचशी मान्यवर मंडळी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांचं स्वागत समारंभ सुरू आहे. फोटो सेशन सुरू आहे. परंतु आपण वळूयात तो ऑन गोईंग मॅचकडे जिथे सामना सुरू आहे जय कोलमामाता शेलू आणि त्याच्या विरोधात आर्या 11 भडवळ या दोन बलाढ्य संघांमध्ये काटेकी टक्कर बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी सुरू आहे. ते गोलंदाज उमेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर एक धाव. तदनंतर पुन्हा एक सिंगल आली आणि त्यानंतर मात्र मधली दांडी गुल केली आहे गणेशची. न्यू बॅटर प्रभात शेलार फक्त दिशा दिली आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता. एक धाव कंप्लीट. फंबलिंग बघायला मिळाली राकेश पाटीलच्या माध्यमातून परंतु तरी देखील फक्त एकच धाव. एका धावेने का होईना परंतु इथे जय कोलमामाता शेलू संघ पुढे सरकत असताना 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 3च्या घरात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक 2024चा हा भव्य दिव्य सोहळा. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि ते मोठी विकेट मिळाली आहे साई मसनेच्या स्वरूपात. थँक्यू मास्टर. या दरम्यान शाहनवाज पानसारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी मानसन्मान केलं जाईल. एक खूप मोठं नाव उद्योग क्षेत्रामधील आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून भाऊंचा त्याच्याकडे पाहिलं जात आहे. त्याचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत केलं जात आहे. अनेक स्पर्धा खूप चांगली गोलंदाजी करत असताना भडवळ संघासाठी जी माली उपस्थित आहेत त्याचंही या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. वेगवान चेंडू होता. अगदी यष्टीरक्षकाला चकवून चेंडू सीमापार जाईल. 4 धावांसाठी 22च्या स्वरूपात हा चौकार आलाय.
2024 डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर या ठिकाणी आमची एंट्री झाली आणि आपण सगळ्या तालुक्यात माहिती आहे की ज्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदराचं स्थान आहे, ज्यांना अगदी तरुणाईने खऱ्या अर्थानं डोक्यावर घेतले, तरुणाईच्या गळ्यातलं ताईत बनलेलं आहे, असे आपले माननीय सुधाकर घारे यांच्या गाण्याची कॅसेट गाणं चालू होतं. आणि खरोखरच मला जसं सरफराज दादांनी सांगितलं की केवळ सुधाभाऊंच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी दामतवासियांनी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचं प्रत्यंतर मला या ठिकाणी आलं. खरं तर आज आपण पाहिलं, क्रिकेटविषयी बोलायचंच झालं तर अगदी गल्ली बोलापासून तर दिल्लीपर्यंत क्रिकेटचं वेड सगळ्यांना लागलेलं आहे. मग त्यामध्ये आपलं अगदी लहान मुलं असो किंवा आबालवृद्ध असो असे कोणीही सुटलेले नाहीत. आणि ते वेळ इतकं आहे की आज एवढी रात्र झाली तरीसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत. खरोखरच ही उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि या ठिकाणी पाहिलं तर एक सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि या आयोजनाच्या माध्यमातून मला एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते की आज या ठिकाणी जे खेळाडू खेळत आहेत, निश्चितच त्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी ह्या राष्ट्रवादी चषकाचं आयोजन ज्या आयोजकांनी केलेलं आहे, निश्चितच खूप चांगली गोष्ट केलेली आहे. आणि या ठिकाणी मला वाटतं आजचा अंतिम सामना आहे. असंच खिलाडू वृत्तीने आपण मैदानावर खेळत असताना, खिलाडू वृत्ती दाखवत असताना एक चांगलं प्रदर्शन या ठिकाणी घडावं अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद. खूप मौलिक संदेश तुमच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला. मॅच सुरू आहे आणि अंतिम दिवस, अंतिम रात्र आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झाला. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हार्दिक स्वागत करत असताना पुन्हा एकदा डीजे मास्टरला सांगूया, पुन्हा एकदा लावूया एक संगीत. थँक्यू कॅमेरामॅन. वळूयात आपण मॅचकडे. एका षटकाचा खेळ संपलाय. दुसरं षटक प्रतिपदावर असताना गोलंदाज बडवळ संघाकडून पंकज मस्कर हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिला चेंडू अगदी निर्धाव हाताळलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं इथे जे के शेलू संघाच्या फलंदाजांना. एका बाजूला प्रभात शेलार तर दुसरीकडे भास्कर तरे ही जोडी खेळत असताना शेलू संघासाठी पहिला चेंडू आलाय डॉट. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज पंकज तयार. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. हाताला स्पर्श होऊन चेंडू डीप मध्ये गेला आणि एक धाव मिळाली. या एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावर. 4 षटकांचा हा सामना आहे आणि या 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचं लक्ष ठेवावं लागेल. इथे शेलू संघाला भडवळ संघाच्या विरोधात स्वतःला सिद्ध करावं लागेल. इथे फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. चेंडू सीमा पार. खेळाडू कक्षाच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. संपूर्ण टीम या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत असताना बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत आणि मी विशेष करून महिला वर्गाचं कौतुक करेल. अगदी 12:20 झाली आहेत परंतु तरी देखील एक अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेला हजेरी लावली त्याबद्दल सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद असतील. तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पंकज मस्कर पुन्हा एकदा सज्ज होईल आणि त्याच्या समोर असेल भास्कर तरे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
थँक्यू. कर्जत खालापूरचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं सुधाकर भाऊ घारे, त्यांचे बंधू, त्यांची सावली म्हणून त्यांची ओळख आहे, ते मधुकर दादा घारे आणि त्यांचा संपूर्ण सहकारी या स्पर्धेतून मात्र रजा घेत आहेत. त्यांचे देखील आयोजकांच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत असतील. मनापासून खूप खूप धन्यवाद. परंतु ते लेग बिफोरच्या स्वरूपात माघारी परतावं लागलंय भास्कर तरेला. न्यू बॅटर इन झालाय रोहन शेलार. दोन्ही शेलार बंधूंची जोडी खेळत असताना मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवर पुढचा चेंडू गुण पंकज. रोहनचा फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होणार नाही. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळत असताना गोलंदाज पंकजला. थँक्यू. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि आत्तापर्यंत 4 गडी तंबूमध्ये परतलेत. प्रभात शेलार तैनात आहे, त्याला कुठेतरी स्ट्राईक देणं गरजेचं असेल. या ओव्हरमधला हा अंतिम चेंडू आणि स्वतः संघाचा कर्णधार राजू तरे आता खेळपट्टीवर रवाना झाला आहे. पंकज मस्करचा हा शेवटचा बॉल. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 14च्या घरात. कट केलंय चेंडूला आणि पंच आमच्याकडे वळतायत. लेग बायच्या स्वरूपात ही धाव असेल. शरीराचा वेध घेतला चेंडूने. एका धावेच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय कोलमा माता शेलू संघाची धावसंख्या 7.5च्या सरासरीने 15च्या घरात. 15 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा इथे कुठून काढाव्या लागतील जे के शेलू संघाला, कारण भडवळ संघ एक ताकदवर संघ आहे. आय थिंक लास्ट जी नाईट टुर्नामेंट झाली होती या क्रीडांगणावर, त्या क्रीडांगणावर दुसरं पारितोषिक या संघाने पटकावलं होतं आणि त्यावेळी क्वार्टर फायनलची मॅच रंगली होती भडवळ विरोधात शेलू. तोच सामना पुन्हा एकदा बघायला मिळतोय, परंतु हा फर्स्ट राऊंडचा सामना आहे. या मॅचमध्ये कोणता संघ वरचढ चढेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे दामदचं क्रीडांगण हे वैशिष्ट्य आहे दामदकरांचं. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो परंतु ते प्रेक्षक नसतात, परंतु दामदची स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. हे खरं तर या स्पर्धेचं यश आहे आणि जे आज या स्पर्धेचा अंतिम दिवस सांगता सोहळा, मोठमोठ्या टीम आज या स्पर्धेत खेळताना बघायला मिळत आहेत. गोरेगाव असेल, भडवळ, नेरळपाडा, वंजारपाडा संघाने देखील खूप चांगला खेळ केला या अगोदरच्या मॅचमध्ये. आणि आता सुरू असलेला सामना जे के शेलू त्याच्या विरोधात आर्या 11 भडवळ B+. राकेश पाटील तिसरं षटक घेऊन. राजू तरेचा फटका, क्षेत्ररक्षक आहे आणि आणखीन एक गडी माघारी परततोय राजूच्या स्वरूपात जे के शेलू टीमचा. एका पाठोपाठ एक गडी मात्र इथे तंबूमध्ये परतत असताना शेलू संघाचे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे संघ ढासळत असताना प्रभात शेलार अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे, परंतु त्याच्याकडे स्ट्राईक मिळत नाहीये. कुठेतरी सिंगल डबलवर प्राधान्य द्यावं लागेल शेलू संघाला. जास्तीत जास्त बॉल जितका प्रभात फेस करेल तितकी धावसंख्या पुढे जाऊ शकते, परंतु तो प्रयत्न दिसत नाहीये. जो खेळाडू येतो तो मोठमोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो आणि त्या फटके मारण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावतो. राकेश पाटीलचं कौतुक करेल. एक चांगला व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. लेग कटर, ऑफ कटर, स्लोअर डिलिव्हरी, बरेचसे चेंडू त्याच्या भात्यातून बघायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राकेश पाटीलचा, समोर ओमकार. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू येऊन चेंडूची उचलून फेक करेल, तोपर्यंत मिळते ती एक धाव. 16 धावा धावफलकावर, 16 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे. आपण पाहताय जे के शेलू आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आर्या 11 भडवळ. दोन्हीही अगदी जवळजवळची गावं आहेत, त्यामुळे भरपूर सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटण्यासाठी तैनात आहेत. तशी मॅच देखील प्रेक्षकांना बघायला मिळेल का? तिसरा बॉल राकेश पाटीलचा प्रभात शेलारसाठी.
आणि ते धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल ओमकारला. थँक्यू. नवीन फलंदाज खेळपट्टीवर रवाना होत असताना किशोर मसने. ओमकार निराश पावलांनी तंबूमध्ये परततोय. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी करतोय राकेश. पहिलं षटक हाताळलं होतं उमेशने, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर पंकज मस्कर आला, त्याने 8 धावा खर्च केल्या. आणि आता या तिसऱ्या षटकामध्ये राकेश पाटील 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 2 महत्त्वाचे गडी टिपलेत. अजूनही त्याच्या गोलंदाजीतील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किशोर मसने ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला प्रभात शेलार. अजूनही एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि धाव संख्या धावफलकावर 16च्या घरात. 16 धावा धावफलकावर. टप्पा पडल्यावर चेंडूने गरकन वळण घेतलं. ही खासियत आहे राकेश पाटीलची. चेंडू वळवण्यामध्ये तो माहीर आहे. सातत्याने लेग कटर चेंडू टाकत असतो. व्यवस्थित रीड करता आलं नाही किशोरला आणि हा आला डॉट बॉल. 5वा बॉल. राकेश पुन्हा एकदा सज्ज होईल. ते शरीराचा वेध घेतला आहे आणि पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव धावफलकावर ॲड होईल. संत गतीने इथे धावफलकावर धावा वाढत असताना, परंतु आतापर्यंत धाव संख्या फक्त आणि फक्त 17च्या घरात. 17 रन्स. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू. राकेश पाटील आणि त्याच्या विरोधात खेळत असताना प्रभात शेलार. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. वॉड ऑफ फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले आणि बघता बघता चित्याच्या चपळाईने या 3 धावा पूर्ण. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या क्षेत्ररक्षकासाठी. ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू अडवलाय. सूरज होता तिथे. व्हेरी गुड फिल्डिंग. 3 धाव्यांच्या मदतीने 20 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देत असताना इथे सूरज 1 धाव अडवण्यात त्याला यश आलंय, परंतु ही 1-1 धाव देखील फार महत्त्वाची असते. ज्यावेळी तुम्ही नाईटच्या मॅचेस खेळत असता त्यावेळी लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज बघायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही सामना जिवंत आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जमेची बाजू म्हणजे आता स्ट्राईक प्रभातकडे असेल. त्याच्याकडे 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके त्याला मारावे लागतील. धावसंख्या 20. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज रोहित. युवा खेळाडूंचा भरणा असलेला भडवळ B+ हा संघ. राकेश पाटील त्या संघाचं नेतृत्व करतो आणि ह्या वर्षी त्या संघाचा फॉर्म जर आपण बघितला तर अत्यंत टचमध्ये. बरीच सारी पारितोषिकं या संघाने देखील पटकावली आहेत. आणि आज या दामदच्या क्रीडांगणावर शेलू संघाच्या विरोधात 2 हात करत असताना रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑन स्ट्राईक प्रभात शेलार, नॉन स्ट्राईकला किशोर. धाव संख्या 20च्या घरात. 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज रोहित तयार. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंच दंडित करतायत. इट इज अ वाईड बॉल. ही अतिरिक्तची 1 धाव, आणखीन 1 धाव धावफलकावर ऍड होईल आणि या एका धावेच्या मदतीने 21 धावा धावफलकावर. लास्ट 6 बॉल्स टू गो. एक युवा गोलंदाज रोहित आणि त्याच्या समोर एक युवा फलंदाज प्रभात शेलार. फुल टॉस होता, मेजवानी होती आणि चेंडूला फेकून दिलंय लांब लचक. हाय ह्यूज हँडसम. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार.
थँक्यू. सुधाकर शेठ घारे आणि त्यांच्यावर आधारित हे संगीत स्पर्धेचं नाव देखील तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषक 2024 हा भव्य दिव्य सोहळा ग्रामस्थ मंडळ दामत आयोजित ही शृंखला सातत्याने नाईट टुर्नामेंटचं आयोजन करत असतात. पहिल्याच बॉलवर इथे षटकार लगावला प्रभात शेलारने. दुसरा बॉल फटका चांगला आहे, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे चुकी केली आहे. किशोरने ते चुकी केली आहे. स्ट्राईक प्रभातकडे द्यायला हवी होती, परंतु धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल प्रभातला. दुसरी धाव घेण्याच्या नादात, स्वतःकडे स्ट्राईक होण्याच्या नादात मात्र इथे प्रभातला माघारी परतावं लागतंय. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली डीपमध्ये आणि ज्या पद्धतीने कलेक्शन केलं राकेश पाटीलने, जबरदस्त एफर्ट्स, स्वतःला झोकून दिलं आणि तदनंतर मात्र धावचीच्या स्वरूपात तिथे माघारी परतावं लागेल प्रभातला. नवीन फलंदाज शोहेब पठाण आता खेळपट्टीवर रवाना होतोय. आतापर्यंत 7 गडी तंबूमध्ये परतलेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव संख्या 28, 28 रन्स. चांगली गोलंदाजी सुरू आहे चारही गोलंदाजांच्या माध्यमातून भडवळ संघाच्या. उर्वरित 10 खेळाडू चीअर करत असताना गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं असतं आणि तेच बघायला मिळालं भडवळ संघाच्या माध्यमातून. जबरदस्त फिल्डिंग, तदनंतर फेकी करत असताना कलेक्शन सुपर बघायला मिळालं. पुढचा बॉल डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट, एक एक निर्धाव चेंडू आणि भडवळ संघाचा आक्रोश बघायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथा बॉल समोर शोहेब. फुलटॉस बॉल होता, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि आणखीन एक गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. थँक्यू. 8 गडी तंबूमध्ये परतलेत. शोएब देखील धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय. आतापर्यंत विचार केला तर आय थिंक 3 की 4 खेळाडू हे धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज गणेश डांगरे. चांगला प्रयत्न केला होता राकेश पाटीलने. जबरदस्त एफर्ट्स, जवळजवळ 3 धावा अडवण्यात यश आलंय. ही कमिटमेंट हवी. ज्यावेळी आपण आपल्या गावच्या संघासाठी खेळत असता त्यावेळी संपूर्ण स्वतःला झोकून देणं गरजेचं असतं आणि तेच बघायला मिळालं राकेशच्या माध्यमातून. संघाचा मुख्य खेळाडू आहे आणि शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. समोर असेल किशोर मसने. गोलंदाजी मार्कवर रोहित. थोडासा फंबल बघायला मिळाला रनअपमध्ये, परंतु हा चांगला चेंडू त्याला हाताळावा लागेल. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल का? कारण धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30च्या घरात. टेक्निशियन आपण कुठे असाल तर फ्रंट लाईट आय थिंक ऑफ झाली आहे. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेलू संघाची धावसंख्या 30च्या घरात. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल ती आर्या 11 भडवळ B+ या संघाला.
आमचे टेक्निशियन तिथे पोहोचलेत. नक्कीच लाईट सुरू होईल आणि या आपण ऐकूयात या पुढच्या इनिंगसाठी बदलापूरचा एक बुलंद आवाज आपल्या सर्वांचे लाडके महेश धुळे उर्फ मॅडी सर यांना. थँक्यू. धन्यवाद अविनाश तरे आणि धन्यवाद प्रियजी बाबरे, धन्यवाद संदीपजी गायकवाड. सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार आम्ही व्यक्त करू आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आजच्या रजनीमध्ये अत्यंत सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला जय कोलंबो माता शेलू आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ भडवल बी प्लस हा संघ आपण पाहतो. बी पॉझिटिव्हने उतरलेला हा संघ. कदाचित आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. षटकार हॅट्रिक साठी सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर सागर कालेकर यांच्या कडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या फलंदाजांसाठी बडवल बी प्लस हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे. 24 बॉल आणि या मागचं इक्वेशन आहे 31 धावांचं. कदाचित आपण पाहतोय नितेश तरे टार्गेट छोटे परंतु शेलू जे शेलू हे नाव मोठं आहे. मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. पुनरागमन करावं लागेल. ज्या पद्धतीने भडवल संघाने गोलंदाजी केली तशी गोलंदाजी दर केली अविनाश तरे तर या मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे आणि आता मात्र ती शक्य करायची आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय रोहन. मॅच ऑन. सामन्याला होते सुरुवात. पहिले षटक. पहिलाच बॉलवरती जबरदस्त तडाखा पाहायला मिळालाय. फलंदाज समीरच्या बॅटमधून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. थँक्यू या दरम्यान विकेट साठी या शेलू संघासाठी अख्तर पठाण यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक आलं. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्यात आलं समीरच्या बॅटमधून. पटला जाताना जब दुनिया कहती है आप खुश नहीं हो सक और द विकेट. याबाई सॉफ्ट हँड बॅकलेफ्टला खाली ठेवत असताना आपण पाहतो चेंडू घरंगळत चला पॉईंटमध्ये शॉर्ट पॉईंटला शतरक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी मिळते सिंगल धाव. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. बडवल बी प्लस हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जे शेलू जय कोलंबो माता शेलू संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दोन्ही संघाचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. मगाशी अविनाश तरे यांनी चांगला उल्लेख केला की दाबतकरांची स्पर्धा म्हटली ना तर मात्र तुम्हाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते आणि या क्रीडानगरीमध्ये सातत्याने प्रेक्षकांचा पूर महापूर ओसांडून वाहत असतो. गोलंदाज सज्ज रोहन. यावेळेस पुन्हा एकदा खोलव्या टप्प्याचा बॉल. ब्रह्मास्त्र क्रिकेटचा पाहायला मिळालं. या प्रश्नाचं उत्तर होतं स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश पाटीलकडे. चेंडू डॉट आला. धावा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतो. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर अद्यापर्यंत 7 वरती पोहोचलाय तो भडवल बी प्लस संघ. सबसे कातिल अक्षय पाटील नेरलपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने रोहन तयार. इथे लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन अत्यंत सुंदर चेंडू. चला ओवी संघ कर्णधार आणि सिद्धिविनायक नेरलपाडा सायली 11 नावाने खेळणारा संघ आपण त्याला टॉस साठी या ठिकाणी यायचे. चला उमेश संघाचे कॅप्टन या ठिकाणी संदीप गायकवाड सर आपण टॉस या षटकानंतर कंप्लीट करा. 2 चेंडू बाकी आहेत. रोहन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. यावेळेस ऑन साइडला आणखीन एक वॉट अ शॉट. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर आपल्याला पाहायला मिळालं आणि बॉल चाललाय सरळ आमच्या कॉमेंट बॉक्स कडे. आणखीन एक बिग हिट षटकार.
2 षटकार आलेले आहेत आणि आता संघाची धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहतो 13 धाबा. षटक क्रमांक पहिला जिथे 31 धाबांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमणाला सुरुवात झाली आहे शेलू टीमच्या वतीनं. चांगले बॅटिंग करतात आपण पाहतोय. एका बाजूने जर विचार केला तर समीर आणि दुसऱ्या बाजूने राकेश आहेत. राकेश पाटीलच्या पाठमधून तो षटकार आला. संघाची धाबा संख्या 14 धाव फलकामध्ये आता अतिरिक्त धाव देखील एक्स्ट्राच्या रूपाने मिळते. 31 रनची गरज या मॅचमध्ये. हे टार्गेट आहे या मॅचचं. गोलंदाज रोहन आपण पाहतो पहिले षटक ज्याच्यामध्ये विश्वास दाखवला शेलू टीमने. सॉफ्ट हँडने बॉल कव्हरच्या दिशेने गॅप शोधलाय. बॉल चालला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील. टीम भडवल B+ संघाला 4. थँक्यू. तब्बल 18 धावा धाव फलकावत आहेत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. जरूर नाणेफेकचा कौल या ठिकाणी केला जातोय. ओवे संघ या ठिकाणी उपस्थित आहे. सायली 11 सिद्धिविनायक निरेलपाडा संघ दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय. SK ग्रुपला विनंती आहे आपण मंचावरती यायचं. आपलं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. का बॅटिंग केली आहे. धमाकेदार बॅटिंग. 31 धाबांची गरज असताना 18 धाबा धाव फलकावत आहेत. म्हटलं जाताना लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. काय जबरदस्त मेहनत केली आहे. सुरुवातीला गोलंदाजीमध्ये अटॅक, त्यानंतर आता फलंदाजीमध्ये जबरदस्त तडाखा बॅटिंग पाहायला मिळते. टॉस या ठिकाणी डिंगडॉंग ओवे संघाने मागितलं होतं पण या ठिकाणी सायली 11 नेरलपाडा संघ या ठिकाणी टॉस विन झाला आणि त्यांचा निर्णय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा. जरूर डिंगडॉंग ओवे तुमची असेल बॅटिंग. जे अनुमान वरई विपक्ष गावदेवी भडवल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचे लगेच. जे अनुमान वरई विपक्ष गावदेवी भडवल दोन्ही संघाचे कॅप्टन आपणही या ठिकाणी यायचे. कदाचित खेळणारा संघ देखील B+ भडवल संघ आहे. दुसरा नेक्स्ट गावदेवी भडवल असे 2 संघ आहेत. तसे 3 आहेत. म्हणजे एका गावामध्ये 2 ते 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित एक गाव एक मंडळ संघ असणं फार गरजेचं आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. परंतु काही कारणास्तव अनेक गावांमध्ये आपल्याला 2 ते 3 संघ उदयास आलेले पाहायला मिळतात. यावेळेस सॉफ्ट आणि इनसाइड आउट फटका चांगला आहे. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतात तोपर्यंत 2 धावा इथे सहजतेने मिळतात. धावा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिले तर एकंदरीत 21 धावा. 10 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 31 धावांचं टार्गेट असताना गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 2 मध्ये प्रभास शेलार. बॅटची लिडिंग एज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय, दुसरा लागलाय. तो टीम भडवल B+ या संघाला फलंदाज बाद. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो जेव्हा एका गावातून A, B, C असे संघ येतात तेव्हा मात्र A संघ जो असतो ना त्याला मात्र जास्त प्रोत्साहित केलं जात आहे. तिथे जर एकत्रितरित्या जर चांगले चांगले खेळाडू निवडले गेले ना तर तो संघ आपल्या गावासाठी भरपूर मजबूत ठरतो. म्हणून ती ताकद असते, स्ट्रेंथ असते तुमची एक गाव एक मंडळची. संघाची धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय अद्यापपर्यंत 21 धावा. कारण नुकताच भडवल संघाचं अनाउन्समेंट झालं. तो गावदेवी भडवळ आता मैदानाच्या आतमध्ये खेळतो तोही भडवल संघ आहे आणि अजूनही एक आगरी सेना भडवळ अशी माहिती आम्हाला मिळते.
नेरळ तालुक्यातील आपण पाहिलं तर हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. या गावातील अत्यंत चांगली कामगिरी आहे. अनेक खेळाडूंचा चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला गाव म्हटलं तर भडवळ आहे. आशीर्वाद कालेकर पुरस्कृत हा संघ आय थिंक सो आर्या 11 भडवळ B+. आशीर्वाद कालेकर अर्थातच जोबेलीचे आमचे जावई आहेत. 21 धावा फलकावती आहेत. खोलवर टप्पाचा बॉल बाटची कडा पाठीमागे चालला. इथे मात्र संपर्क नाहीये व्यवस्थित. हा देखील चेंडू डॉट आला. प्रभात शेलारने चांगली बॅटिंग या अगोदर केलेली आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहतो दमखम दाखवत असताना जर पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या असताना तर शेलू संघ देखील या मॅचमध्ये पुनरागमन करू शकला असता. पहिल्या षटकामध्ये 18 धावा रोहन देकरचा गेला. तिथे संघ थोडासा बाकफोड राहिला, मागे राहिला आणि आता आपण पाहतो 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 धावा फलकावती आहेत. येणारे 12 बॉल 10 ची गरज आहे. थँक्यू. नक्कीच आपण पाहिलं तर सागर कालेकर यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. सलग लागोपाठचे 3 षटकारांसाठी येतोय. परंतु मित्रा इथे आता 10 धावांचीच गरज आहे. 2 षटकार आले तरी आपण 500 रुपयाचं पारितोषिक देऊ. 3 चौकारांसाठी हरकत नाही आहे. काही पारितोषिक वेगळे येतात. 12 चेंडू थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे या मॅचमध्ये, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. जर प्रभात शेलार सारखी गोलंदाजी जर या षटकामध्ये भास्करने हाताळली ना तर कमबॅक होऊ शकतो या मॅचमध्ये. पहिलाच बॉल स्वागत से करेंगे सबका स्वागत. भव्य स्वागत केलंय गोलंदाज भास्करचं आणि आता बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऑन साइडला. बिग हिट षटकार. थँक्यू. आणि या षटकाराने मात्र आपण पाहतोय सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत करते टीम. आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 भडवळ B+ हा संघ. नाव प्रचंड मोठं आहे. काम देखील मोठं करताना आता एक खेळाडू पाहायला मिळतात. जर आता षटकार आला, षटकाराने सामना जर फिनिश केला तर मात्र इथे 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल जे आमचे सागर कालेकर यांच्या वतीनं देण्यात येईल. चांगले बॅटिंग करतात. बिलन अपकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकेंडला राकेश पाटील आहेत. अकरा चेंडू आणि आता 4 ची गरज आहे. चला मॅच बॉल लगेच आपण परत करा जेणेकरून आयोजकांचा बेल या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न राहील. प्रत्येक संघ आपण पाहतोय इथे अक्षरशः तुटून पडलाय कारण आजची अंतिम रात्र आहे. प्रत्येक संघाला टायटल पर्यंत पोहोचायचंय आणि तसा प्रयत्न प्रत्येक संघाच्या वतीने होत असताना 11 चेंडू 4 ची गरज. 27 धावा 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता भास्करचा. भन्नाट वेग हा चेंडू आपण पाहतो जितक्या वेगाने आलेला तितक्याच वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. यष्टान लगत हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. चांगली गोलंदाजी. जर कदाचित याच मेरिटनुसार षटक हाताळलं असं तर कुठेतरी कमबॅक नक्कीच जय कोलंबो माता शेलू संघासाठी या ठिकाणी करण्यात आलं असं. गोलंदाज सज्ज. आणखीन एक एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना फिनिश MSD स्टाईलने इथे मात्र सामना जिंकलाय. आशीर्वाद कालेकर पुरस्कृत आर्या 11 भडवळ B+ संघाच्या वतीनं हा सामना जिंकण्यात आलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम अँड टफ लक टीम जय कोलंबो माता शेलू.